नमस्कार, डॉक्टर दीक्षाज होमिओपॅथी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पित्ताशयात होणारे पॉलिप किंवा गॉल ब्लॅडर पॉलिप याच्याविषयी डिस्कस करणार आहोत। पित्ताशयाचे मध्ये होणारे खडे आणि हे पॉलिप थोडी वेगळी कंडिशन आहे। त्याचबरोबर हे पॉलिप कॅन्सरस असू शकतात का हे सुद्धा पाहणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी होमिओपॅथिक कोणती औषधं आहेत का हे सुद्धा पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा। आता हे गॉल ब्लॅडर पॉलिप्स कसे तयार होतात तर पहिले आपण बघू की गॉल ब्लॅडर कसं असतं। तर आपलं जे यकृत आहे लिव्हर त्याच्या खालच्या बाजूस हे गॉल ब्लॅडर लोकेटेड असतं आणि एका अंजिराच्या फळासारखं ते गॉल ब्लॅडर दिसतं। तर आता आपल्या यकृतामध्ये जो पित्तरस किंवा जो बाईल तयार होतो ते जे बाईल आहे ते शोषून घेण्याचं काम पित्ताशय करतं आणि मग ते पित्तरसाचा काय उपयोग केला जातो तर जेव्हा आपण अन्न घेतो त्यावेळेस अन्नामध्ये जे चरबीयुक्त किंवा फॅटयुक्त पदार्थ असतात त्यांचं पचन करण्यासाठी हे गॉल ब्लॅडर पित्तरस जो आहे तो आपल्या लहान आतड्यामध्ये पाठवतो। आता लहान आतड्यामध्ये या अन्नाचं पचन होतं आणि त्याच्यामधले जे कोलेस्ट्रॉल युक्त जे फॅट युक्त चरबीयुक्त पदार्थ असतात त्यांचं विघटन होतं। पण काही कारणास्तव जर या चरबीचं विघटन होऊ शकलं नाही तर मग या पित्ताशयामध्ये त्याचे पॉलिप्स तयार व्हायला लागतात। आता हे पॉलिप्स कुठे होतात तर पित्ताशयाचा जो आतमधला मेम्ब्रेन असतो ज्याला म्युकस मेम्ब्रेन जी लाइनिंग असते तिथेही एक्स्ट्रा ग्रोथ व्हायला लागते। एक्स्ट्रा ग्रोथ म्हणजे वाढ व्हायला लागते एक प्रकारची आणि त्याला पॉलिप असं म्हटलं जातं। आता हे पॉलिप्स कसले असतात तर ते कोलेस्ट्रॉलचे असू शकतात, स्युडो पॉलिप्स किंवा इन्फ्लामेटरी पॉलिप्स असू शकतात। जनरली ज्या चरबीचं विघटन होत नाही त्या चरबीचे हे पॉलिप्स फॉर्म होऊ शकतात। आणि पित्ताशयाचे खडे जे असतात ते थोडे वेगळी कंडिशन आहे, त्याचाही माझा एक व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते, तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकताय। आता हे पॉलिप झाले तयार तर काय होतं की काही जणांना त्याचा अजिबात त्रास नसतो, म्हणजे तुम्ही इनकेस कधी सोनोग्राफी दुसऱ्या कारणासाठी केलीत तर ते पित्ताशयात पॉलिप आहेत हे दाखवलं जातं कारण त्याची ग्रोथ जी असते ती खूप स्लो असते, अगदी हळूहळू त्याची ग्रोथ होत असते आणि काहींना त्याची लक्षणं सुद्धा जाणवत नाही। पण हे पॉलिप होण्याचे चान्सेस कुणाला जास्त असतात तर ज्यांना पित्ताशयाच्या खड्याचा त्रास आहे, पित्ताशयाच्या पिशवीला ज्यांना सूज येत असते, ज्यांचं कोलेस्ट्रॉल लेवल जास्त राहत असतं किंवा ज्यांचं वय 50 पेक्षा जास्त असतं त्यांच्यामध्ये हे पॉलिप्स होण्याचे चान्सेस जास्त असू शकतात। आता समजा एखाद्याला पॉलिप्स असतात त्यांना त्रास काय असतो, कधी कधी त्यांना पोटामध्ये दुखणे, उजव्या बाजूला स्पेशली दुखणे, उलटीसारखं वाटणे, उलटी होणे, ताप येणे अशी लक्षणं माइल्ड त्यांना दिसू शकतात। कारण या पॉलिप्सचं मोस्टली काही जणांमध्ये लक्षणं अजिबात नसतात पण काही जणांमध्ये याची लक्षणं दिसू शकतात किंवा मग इनकेस सोनोग्राफी केली तर पॉलिप आहे हे कळतं। तर आता ह्याचं काय होतं की ह्या पॉलिपचं हे कॅन्सरस असू शकतात का तर हे जनरली जे असतात स्युडो पॉलिप्स किंवा इन्फ्लामेटरी कोलेस्ट्रॉलचे पॉलिप्स असतात त्याच्यामुळे इयरली याची सोनोग्राफी करणं गरजेचं आहे। जर त्यांची वाढ खूप कमी होत असेल, अगदी 2 mm पेक्षा पण कमी त्यांची वाढ वर्षभरात होत असेल तर ते कम्प्लिटली नॉर्मल पॉलिप्स असतात। पण ते पॉलिप जर झपाट्याने वाढत असतील, फार फास्ट वेगाने वाढत असतील तर त्याच्यासाठी कॅन्सर किंवा मॅलिग्नन्सीसाठी याची तपासणी करणे गरजेचं आहे। त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका, जर तुम्हाला गॉल ब्लॅडर पॉलिप्स असतील तर तुम्ही इयरली सोनोग्राफी जर नक्की करा आणि फक्त लक्ष ठेवा की त्याची वाढ ही फास्ट वेगाने होत नाही। मग आणि ते असले तरी पेशंटला त्रास हा नक्कीच नसतो, पण ज्यांना जास्त वाढलेला आहे त्यांनी त्याची तपासणी जरूर करून घ्या। आता आहेत की हे पॉलिप डिझॉल्व्ह होण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी होमिओपॅथिक मध्ये कोणती औषधं आहेत तर नंबर 1चं औषध आहे फेल्टॉरी 30। हे जे आहे ते जी कोलेस्ट्रॉलची जी चरबी आहे, फॅट आहे, त्याचं विघटन होण्यासाठी अतिशय उपयुक्त असं औषध आहे। इव्हन पित्ताशयाच्या खड्यांसाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त औषध आहे। हे तुम्ही फेल्टॉरी 30 पोटेन्सीमध्ये 3 थेंब सकाळी 3 थेंब रात्री असं 1 चमचा पाण्यात मिक्स करून घेऊ शकता किंवा डायरेक्टली जिभेवरती औषध घेऊ शकता। नंबर 2चं औषध आहे थुजा ऑक्सिडेंटॅलिस। थुजा ऑक्सिडेंटॅलिस हे शरीरात कुठल्याही प्रकारची ओव्हरग्रोथ असेल, कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा वाढ ॲबनॉर्मल ग्रोथ होत असेल तर त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त असं औषध आहे। नंबर 3चं औषध आहे कोलेस्टेरिनम 3x। हे तुम्हाला कोलेस्ट्रॉलसाठी किंवा फॅटसाठी अतिशय उपयुक्त औषध आहे। हे तुम्हाला गोळ्यांच्या फॉर्ममध्ये अवेलेबल मिळेल। त्याच्या तुम्ही सकाळी 2 गोळ्या, रात्री 2 गोळ्या अशा दिवसातून 2 वेळा चोखू शकता। अजूनही बरीच औषधं आहेत, तुमच्या केस हिस्ट्रीनुसार तुमचा त्रास जो आहे, लक्षणं आहेत त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला दिली जाते। सो होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ही औषधं घेऊ शकताय।
तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.